सकाळची वाजले 6:30 आणि आम्ही चाललो आहे सोनाई फोर्टवर. तर जर्नी स्टार्ट झाली आहे कणसोली स्टेशनपासून. ऑलमोस्ट 1 तास 10 मिनटं लागतील पोचायला. आणि थोडासा पाऊस सुरू आहे, गारवा आहे. तर आमची ही पहिलीच ट्रेकिंग असेल. तर लेट्स सी कसं वाटतं आहे आमची ही ट्रेकिंग आता आम्हाला. समोरचा रस्ता अजिबातच दिसत नाही, मस्त धुके आलेत. वातावरण खूप छान आहे आणि आम्ही हळूहळू जाणार आहे कारण ऑलरेडी पाऊस पडलेला आहे आणि थोडंसं पाणी वगैरे साचलं आहे. तर स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात पावसाळ्यामध्ये गाडी. पेट्रोल भरण्यासाठी आणि इवन आम्ही रस्ता विसरलो होतो. ते 4 व्हीलरचा रूट होता ते गुगलने आम्हाला दाखवलं आणि आमच्याकडे 2 व्हीलर आहे. तर आम्ही ते रिटर्न घेऊन तिथे ऑलमोस्ट आमचे 25 मिनिट्स गेले आणि आता जर्नी परत स्टार्ट झाली. 30 मिनिटं बाकी आहेत अजून पोहोचण्यासाठी. कर्जतच्या रस्त्यावर भेटला आणि 2-3 दिवसापूर्वी आम्ही याचा रिसर्च केलंच होतं. तर मे बी नेक्स्ट ट्रिप आम्ही इथं मारू. इथं खूप चांगले सेट आहेत आणि काही व्हिडिओमध्ये खूप छान दाखवत होते. आम्ही गडाच्या पायथ्याशी उतरलो तर हे बॅनर आम्हाला दिसलं. ओके, आणि इथे बाजूला पार्किंगची व्यवस्था होती लेफ्ट आणि राईट साईडला. आणि जो सरळ रस्ता जातो आहे तिथून आपल्याला सरळ जायचं होतं. आणि बाईकसाठी 50 रुपये आणि कारसाठी 100 रुपये पार्किंग आहे. पण ठीक आहे, इथे सेफ राहतात आपल्या बाईक्स आणि कार. तर आमची स्टार्ट झाली जर्नी. इथूनच आम्ही स्टार्ट केली. इथून बेसिकली हा पायथा आहे आणि इथून आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. तर तुम्ही बघू शकता थोडासा रस्ता पावसामुळे थोडा चिखल झाला आहे. इथे 2 कुत्रे पण आहेत, त्यांना पण आमच्याबरोबर यायचं. ह्याचा थोडासा सपाट भाग दिसतोय. जर तुम्ही जमले असाल तर इथे एक शेड आहे, तिथेही थांबू शकता तुम्ही. इथे वरती काहीतरी दिसतंय आणि इथे किल्ल्याचं एंट्रन्स आहे. ओके, इथे 1-2 बाईक थांबल्यात. तर मला माहिती नाही नेमकं बाईक्स कुठून आल्या त्या, कारण की त्या लोकेशन तर काही भेटत नाही आहे की तिथे गाडी चढवू. खूप मोठा चढ आहे इथे. तर आम्ही आमची पूर्ण समोरची जर्नी स्टार्ट करतो आहे. तर यांनी इथे बेसिक रूल्स अँड रेग्युलेशन दिलेत की गडावर गेल्यावर किती स्वच्छता ठेवावी, तिथे वरती जाऊन मद्यपान करू नये, दारू पिऊ नये. ही एक ऐतिहासिक वस्तू आहे, तर ह्याला कसं आपण टिकवू शकतो, तर बेसिक रूल्स त्यांनी दिले आहेत. आणि ते हे पण दिले
की तुम्ही जेव्हा रील्स बनवता तर तेव्हा गडावरून रील्स बनवताना काळजी घ्या, कारण की टेकडी भाग आहे, तर कधी झालं ते नव्हतं असं काहीतरी होऊ शकतं. तर कुत्रे पण आमच्यासोबतच हे दोन आमची रक्षा करण्यासाठी. ते आम्हाला ॲक्च्युली रस्ता दाखवत आहेत, खूप चांगले आहेत ते. तिथे आहे ते काहीतरी मंदिरासारखं काहीतरी करून ठेवलं आहे, घंटा इथं हार टाकलं आहे. येऊ शकते, कारण की तिथे पकडायला काहीच नव्हतं. तरी आपण दोन्ही हाताचा वापर करून खाली बसून थोडंसं ग्रिप करून स्वतःला पुढे नेऊ शकतो. पण तरी जर तुम्हाला आजूबाजूला कोणी सपोर्टर असेल तर बेटर असेल, कारण की थोडंसं रिस्क पण आहे, पण तरी आपण करू शकतो. त्याच्यापेक्षा पुढे जातो. हा व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. आणि अजून वरती जायचं आहे, तर जाऊ का? तर हे दृश्य आहे, पाऊस आहे आणि घाम पण आहे, आणि दृश्य बघा, खूप छान वेदर आहे. पूर्ण धुके आहेत, खालचं अजिबात काही दिसत नाही आहे, थोडंफार दिसतंय. गाव आहे बसलेलं, आणि इथं थोडासा शेड आहे. तर इथे जर तुम्ही दमून आला असाल तर हा शेड आहे, इथे तुम्ही बसू शकता. आम्हाला खूपच दम लागला आहे, तर पण पुढे जायचं आहे. पुढून ॲक्च्युली वरतून खूप मुलांचा आवाज येतो आहे, काहीतरी भजनी मंडळ आहे का काही माहिती नाही. वरती गेल्यावर कळेल आम्हाला. आमच्यातला एक वीर बिगनर आमचा बिगनर पडला. शिवाजी महाराजांचा मावळा थकला आणि झोप गेला. आणि बाजूला खूप छान व्ह्यू आहे. आम्ही ऑलमोस्ट 1300 मीटर उंचीवर आहोत. काही म्हणा, हे कुत्र्याने आमची कधी साथ सोडली नाही. आणि यांची ॲक्च्युली फायटिंग आहे, 2 ग्रुप आहेत तिथे, आणि त्या ग्रुपची फायटिंग आहे. उठ लवकर, नाही तर त्या फायटिंगमध्ये तू येशील. चला, ए बघ तिथंच दिसतात, आला आता. काय स्टॅमिना काय तुझा? किती वर्षाचा आहेस? कितने साल के हो? मराठी येते? नाही येत मराठी? अच्छा. हा बघा, मला असं वाटतं हा 10-12 वर्षाचा मुलगा असेल. हा एवढं सामान घेऊन खालून आला आहे, आणि आम्ही फक्त
फक्त आमच्याकडे एक मोबाईल होता, तरी पण आम्ही दमलो. तर बघा, आम्ही आता झालो 30+, तर म्हणून आमचा स्टॅमिना गेला. या अशा 20 वर्षाच्या मुलांचा, मला वाटते 20 वर्षाचाही नसेल तो, 12 वर्षाचा असेल हार्डली, तो पण थोडासा दमला आहे. तर आता वरती कुत्र्यांची फायटिंग सुरू आहे आणि मला असं वाटतं एंड स्टॉप